आणि यानंतर पुन्हा एकदा वंचितच्या मोर्चात जाऊयात. सुजात आंबेडकर सध्या बोलतायत. इसलिए हमको ये कहना है कि इस भारत देश में रहना होगा तो तुमको तिरंगा लहराना होगा। दूसरा तोहफा है हमारा भारत का संविधान। हमको आरएसएस को ये बताना है कि ये देश संविधान से चलता है। इस देश का कानून संविधान से चलता है और अगर आप ये देश में रहना होगा तो आपको संविधान से ही चलना होगा। और तीसरा हमारा जो गिफ्ट है वो है भारत के संविधान के अंदर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन एक्ट, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट। हम महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट का एक कॉपी लेके आए हैं और हमको ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट आरएसएस को गिफ्ट करना है और हमको उनको ये बताना है कि आपको आपकी जो संगठन है, आपकी जो ऑर्गेनाइजेशन है, आपको इस एक्ट के मुताबिक रजिस्टर करनी होगी और एक बार आप रजिस्टर करेंगे तो ही आप भारत देश में संविधान के मुताबिक काम कर सकेंगे। तो ये 3 तोहफे लेके हमको शांति से, अमन से आरएसएस के ऑफिस पे जाना है और उनको तोहफे देके वापस आना है। और मैं आप सभी से यही अनुरोध करूंगा कि शांति से, अमन से ये मोर्चा निकाले। कोई क्रोध ना करे, कोई द्वेष ना करे, कोई गुस्सा ना करे। शांतिपूर्वक ये मोर्चा निकलेगा। जय भीम, जय संविधान। स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची वंचितची मागणी आहे आणि त्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिरंगा ध्वज आणि संविधान हे हातात घेऊन सुजात आंबेडकर यांनी भाषण केलेलं आहे। संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलंय। संघाला हरवण्याची ताकद केवळ आंबेडकरी जनतेमध्ये आहे आणि संघाला झुकवून कायदा आणि संविधान मानायला लावू असं देखील सुजात आंबेडकर म्हणाले। तर या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, तरी सुद्धा मोर्चावरती आंबेडकरी जनता आणि वंचितचे कार्यकर्ते ठाम होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय। संघावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी प्रमुख मागणी या मोर्चाच्या आयोजनात होती आणि त्याच संदर्भात सुजात आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय। संघाला हरवण्याची ताकद केवळ आंबेडकरी जनतेमध्ये आहे असं सुजात आंबेडकर म्हणालेत आणि सध्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जातोय। कृष्णा केंद्रे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, मोर्चाला सुरुवात झाली आहे। निश्चित मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सुजात आंबेडकर हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आरएसएसच्या कार्यालयाकडे हा मोर्चा मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने हा मोर्चा पुढे निघाला असं आपल्याला म्हणता येईल। या सगळ्या संदर्भात पोलीस काही कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे की या मोर्चाची जी परवानगी आहे ती या ठिकाणी नाकारलेली आहे आणि त्यामुळे हा मोर्चा आता जरी मार्गस्थ झाला असला तरी पुढे निश्चित या मोर्चाला पोलिसांकडून अडवलं जाईल आणि जे कार्यकर्ते त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात नेमकी काय वक्तव्य करण्यात आलेली आहेत आणि संघावर बंदीची मागणी का केली जाते? संघावर मागणीची बंदी यासाठी केली आहे की जे काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयामध्ये नोंदणी या ठिकाणी करण्यात येत होती आणि त्याला काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केलेला होता आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केलेले होते। यामुळेच
त्यांनी विचारलं होतं की जर या संघटनेचं कुठलंही रजिस्ट्रेशन नाही तर एखाद्या धार्मिक संघटना महाविद्यालयाच्या दारामध्ये अशा प्रकारची नोंदणी कशी करू शकते याच्यावरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यामुळेच RSSच्या जी नोंदणी आहे ती या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे। दुसरंच आज मोर्चा ज्यावेळेस निघाला तेव्हा सुजात आंबेडकरांनी सांगितलं की 3 गोष्टी आम्ही RSSला भेट देत आहोत, ज्यामध्ये भारताचा तिरंगा, त्याचबरोबर संविधानाची प्रत अशा प्रकारच्या वस्तू आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि RSSच्या कार्यालयावर या भेट देखील दिल्या जातील। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत संदर्भात काही अपडेट्स आहेत का? ते या मोर्चात सहभागी होणार आहेत का? नाही, ते या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत। या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व हे सुजात आंबेडकर हेच करणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे। जालना रोड वरून हा बस स्टँडच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे आणि बाबा पेट्रोल पंपाच्या चौकामध्येच कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे। या मोर्चा संदर्भात पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिसांनी या सगळ्या मोर्चा काढू नये अशा प्रकारचीच भूमिका घेतलेली होती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांनी दखल घेतलेली होती। त्याचबरोबर जे या मोर्चाचे जे नेतृत्व करणारे स्थानिक नेते आहेत त्यांना देखील या ठिकाणी नोटीस देण्यात आलेल्या होत्या। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार असाल अशा प्रकारचं देखील सांगितलेलं होतं। मात्र तरी देखील हा मोर्चा निघालाय। पुढे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि निश्चितच काही अंतरावरती हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात येईल। बरोबर आहे आणि त्यावेळी नेमकं काय घडतं याकडे लक्ष असेल। कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।